दिल्लीमध्ये पटियाला हाऊस न्यायालयाने 7 परदेशी नागरिकांना नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या कस्टडीमध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यामधले 6 हे युक्रेनचे नागरिक होते आणि 1 हा अमेरिकेचा नागरिक होता. आणि हे नागरिक विजावरती भारतात आले होते. त्यानंतर ते मिझोराममध्ये आले, तिथून ते म्यानमारमध्ये गेले, तिथून त्यांनी तिथे असलेल्या काही बंडखोर गटांशी संबंध साधला आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक बंडखोरांच्या गटांबरोबर ट्रेनिंग केलं, काम केलं आणि भारतात येताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पण आणले होते. अशा प्रकारची बातमी पुढे येते आहे. तर त्याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो, की आता घुसखोरी ही म्यानमारमधून सुद्धा सुरू होते का? तर थोडक्यात त्याचं विश्लेषण असं आहे, की ही घटना अत्यंत सिरियस आहे. कारण ईशान्य भारतामधली जी बंडखोरी आहे, ही जवळजवळ संपलेली आहे. त्यामध्ये भारतीय सैन्याने आपलं रक्त सांडून ईशान्य भारताला आता पूर्णपणे मोकळं केलं आहे. तर अशा वेळेला आपले शत्रू पुन्हा एकदा ईशान्य भारतामध्ये गडबड किंवा बंडखोरी किंवा हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे नेमकं काय झालेलं आहे? तर याचं थोडक्यात असं आहे, की हे एक हायब्रिड वॉरफेअरचं एक्झाम्पल आहे, की याच्यामध्ये परदेशी नागरिक, युक्रेनच्या नागरिकांना आता लढण्याचा अनुभव खूप आहे. तर त्याच्यामुळे त्यांना मर्सिनरीज किंवा त्यांना भाडोत्री सैनिक म्हटलं जातं. आणि जो अमेरिकन आलेला आहे, तो सुद्धा एक भाडोत्री सैनिक आहे. आणि ते आज कशाकरता आले आहेत? तर ते आपले जे बंडखोर गट आहेत, त्यांचं ट्रेनिंग करण्याकरता, त्यांना काही प्रमाणामध्ये अनुभव देण्याकरता, त्यांना युद्धकलेचे वेगवेगळे डावपेच शिकवण्याकरता, त्याकरता हे आत आलेले होते. आणि आपण जर त्याला त्यांच्याबरोबर जे सामान आहे ते जर चेक केलं, तर आपल्याला असं दिसतं, की त्यांच्याबरोबर ड्रोन्स ही मोठ्या संख्येमध्ये आलेली आहेत. आणि आपण जर आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध बघितलं, तर तिथे ड्रोन्सचा मोठा वापर होतो आहे. आपण इस्रायल आणि इराणचं युद्ध बघितलं, तर त्याच्यामध्ये इराण मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरते आहे. इराण ड्रोनच्या मदतीने पूर्ण आखाती देशांवरती हल्ले करत आहे. तर ड्रोन्सचा एक शस्त्र म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा केला जातो आहे. आणि हे जर शस्त्र ईशान्य भारतातले काही बंडखोर गट जे म्यानमारच्या जंगलात लपून राहिलेले आहेत, याच्यामध्ये NSCN-K जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ नागालँड यांचा खपलांग ग्रुप आहे. आणि आसामची जी बंडखोर संघटना आहे उल्फा, यांचा एक ग्रुप आहे, की जे अजूनसुद्धा भारत सरकारच्या विरोधात लढण्याच्या गोष्टी करत आहेत. तर त्यांच्याशी यांनी संबंध साधला असावा. आणि या गटांना ते आता नवीन शस्त्र शिकवत आहेत, ज्याचं नाव आहे ड्रोन. आणि ड्रोनचा वापर करून ते भारताच्या ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी हल्ले हे करू शकतात. अशा प्रकारचं आपण एक विश्लेषण करू शकतो. तर याच्यामध्ये आता हे जे नागरिक आत आले आहेत, ते कसे आले आहेत? त्यांना पैसा कुठनं मिळाला? त्यांचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये आला का? आता युक्रेन आणि अमेरिकेचे नागरिक एकत्र येऊन जर काम करत असतील, तर त्यांना एकत्र कोणी आणलं? याच्यामागे जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं, याच्यामागे फक्त 2 किंवा 3च देशांचा हात असू शकतो. एक तर अर्थात आहे चीन, दुसरा आहे पाकिस्तान. पाकिस्तानला अनेक वेळा असं वाटतं, की त्यांच्या वेस्टर्न सीमेवरती जे युद्ध अफगाणिस्तान सध्या त्यांच्या विरोधात लढतो आहे, तर पाकिस्तानची समजूत आहे, की हे युद्ध, या युद्धामध्ये अफगाणिस्तानला किंवा तालिबानला किंवा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला जे पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ले करता आहेत, त्यांना भारत मदत करतो आहे. म्हणून त्याचा बदला घेण्याकरता पाकिस्तानी आता हे युक्रेनियन नागरिक आणि अमेरिकेचे नागरिक पाठवून जे बंडखोर ईशान्य भारताचे अजूनसुद्धा बंडखोरी करत आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न हा करत आहेत. याच्याशिवाय चीनचा या भागामध्ये पहिल्यापासूनच डोळा आहे. आणि जेवढे बंडखोर गट, किंवा ते मणिपूरमधले असो, PLA टाईप, किंवा मिझोराममधले असो, किंवा इतर, तर त्यांना ते एकत्रित आणून ते त्यांची एक वेगळी फ्रंट तयार करत आहेत, ज्यामुळे त्यांचा जो लढा आहे हा भारत सरकारच्या विरोधात हा जास्त सक्षम होईल. तर याच्यामुळे या सगळ्यांवरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे, आपलं इंटेलिजन्स ठीक करायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडलं